So, in this lecture, we are going to learn about special pronoun that is it. या लेक्चर मध्ये आपल्याला आपण तीन पाहिले होते थर्ड पर्सन मध्ये, नॉमिनेटिव्ह मध्ये, ही, शी आणि इट सिंग्युलर फॉर्म मध्ये. ही जे आहे ते आपण मस्क्युलाइन जेंडर म्हणजेच मेल जेंडर साठी यूज करतो. शी फिमेल जेंडर अर्थातच फेमिनाइन जेंडर साठी. मात्र न्यूट्रल म्हणून आपण कोणाचा वापर केला होता? इट. बट तसं नाही. इट जे प्रोनाउन आहे त्याचा फार मल्टिपल यूज आहे, ते आपण आता डिटेल मध्ये लर्न करू. पहिला यूजर पहिला फॉर थिंग्स विदाउट लाईफ, म्हणजे निश्चितच जे निर्जीव वस्तू आहे त्यांच्यासाठी आपण काय करतो? इटचा वापर करतो, है ना. इट इज अ माउंटेन, बरोबर आहे का? सो डेफिनेटली इथे एक वाक्य दिले तुम्हाला, हिअर इज युअर बुक, टेक इट अवे. इथे तुझे पुस्तक आहे ते घेऊन जा. तर डेफिनेटली इथे जर पहिला आपण तर विदाउट लाईफ असणाऱ्या थिंग्स साठी आपण काय केला? इट हे शब्द प्रोनाउन यूज केला. इट इज अ फॅन, इट इज अ चेअर, बरोबर. इथं जनरली आपल्याला माहितच आहे. इट इज अ विंडो, इट इज अ ग्रीन लीफ. ओके. त्यानंतर फॉर एनिमल्स, unless we clearly wish to speak of them as male and female. म्हणजे एखाद्याचं जेंडर जर निश्चित आपल्याला माहित नसेल तर अशा वेळेस सुद्धा त्यासाठी आपण इट हे प्रोनाउन यूज करत असतो. जसं की पहा, ही लव्स हिज डॉग अँड कॅन नॉट डू विदाउट इट. म्हणजे तो त्याच्या कुत्र्यावर फार प्रेम करतो आणि त्याच्याशिवाय राहू शकत, काही करू शकत नाही. ओके. सो या ठिकाणी इट हे जे डॉग साठी यूज केलं गेलं, जेंडर आयडेंटिफाय होतं का? नाही. द हॉर्स फेल अँड ब्रोक इट्स लेग. ती घोडा पडला आणि त्याचा पाय मोडला. सो इट्स हे जे आहे हे हॉर्स साठी यूज केलं आपण. सो हे झाले दोन फॉर्म. तिसरा प्रकार जर पाहिला आपण, इट प्रोनाउनचा यूज कसा होऊ शकतो? फॉर अ यंग चाइल्ड अनलेस वी क्लिअरली विश टू द रेफर टू द सेक्स. म्हणजे आता मी चाइल्ड म्हणलं तर चाइल्ड म्हणल्याबरोबर त्याचं सेक्स आयडेंटिफाय व्हायला का? तो बॉय आहे का गर्ल आहे? नाही, बरोबर आहे का? चाइल्ड हे दोन्हीसाठी काय असणार? कॉमन असणार. आणि सो अशा केसेस मध्ये काय होतं की जे यंग चाइल्ड आहे तर त्यांचं सेक्स आयडेंटिफाय नसेल तर अशा वेळेस आपण आयडेंटिफाय असेल तर आपल्याला ही किंवा शी आहे आपल्याकडे, पण आयडेंटिफाय नसेल तर अशा केसेस मध्ये आपण कसा यूज करतो? इटचा. When I saw the child, it was crying. की मी जेव्हा त्या बाळाला पाहिलं होतं तेव्हा तो काय करत होता? रडत होता. सो इथं जे इट वापरलेलं आहे हे कशावर वापरलं? कारण तो चाइल्डचं सेक्स इथं आयडेंटिफाय आहे का? नाही. दॅट्स वाय ती मुलगी पण असू शकते, तो मुलगा पण असू शकतो. दॅट्स वाय इट वॉज क्राईंग. इथे इटचा वापर केला गेलेला आहे. That baby has torn its clothes. की त्या बाळाने, बेबी हे सुद्धा शब्द असा आहे की हा दोन्हीसाठी कॉमनली यूज केला जातो. तिथे सुद्धा इट्सचा वापर होईल. दॅट बेबी हॅज टॉर्न इट्स क्लॉथ्स. म्हणजे त्या बेबीने तिचे कपडे काय केले? बाळाने फाडले, बरोबर. टॉर्न म्हणजे काय? फाटलेले असणे. चौथा टाइप आपण इट हे प्रोनाउन यूज करण्याचा, टू रेफर टू सम स्टेटमेंट गोइंग बिफोर. म्हणजे काही घडण्याच्या अगोदरचे जे स्टेटमेंट असतात अशा वेळेस सुद्धा काय होतं की इट हे प्रोनाउन यूज होत असतं. ही इज टेलिंग व्हॉट इज नॉट ट्रू अँड ही नोज इट. आता ते जे सांगत होता ते सत्य होतं का? नाही. अँड ही नो इट, आणि त्याला ते माहित आहे. म्हणजे एका विशिष्ट स्टेटमेंट संदर्भात हे काय आलेलं आहे? इट आलेलं आहे. सो या केसेस मध्ये इट जो आहे हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला बिलॉंग करण्यासाठी आपण इटचा वापर केला. ही इज टेलिंग व्हॉट इज नॉट ट्रू, म्हणजे तो
जे सांगत होता ते सत्य होतं का? नाही. अँड ही नोज इट, हे त्याला माहित आहे. म्हणजे त्या स्टेटमेंट संदर्भात तो जो काही खोटं बोलत होता त्या संदर्भात आपण काय वापरला? इट हे यूज केलं प्रोनाउन. ही डिझर्व हिज पनिशमेंट अँड ही न्यू इट. आणि त्याला त्याची जी शिक्षा झाली त्या शिक्षेसाठी तो कसा आहे? डिझर्व म्हणजे तो पात्र आहे, म्हणजे त्याने चूक केली आणि तो त्या शिक्षेसाठी कसा आहे? पात्र आहे. अँड ही न्यू इट, आणि हे त्याला माहित आहे. तर इथे सुद्धा कशाचा वापर झाला? इटचा. या स्टेटमेंटशी बिलॉंग असणार, तर अशा पद्धतीनं सुद्धा इटचा मल्टिपल यूज आहे. पाचव्या केस मध्ये पाहू आपण. ऍज अ प्रोव्हिजनल ऑर टेम्पररी subject before verb to be when the real subject follows. म्हणजे कधी कधी तात्पुरत्या स्वरूपामध्ये है ना, तर तो सब्जेक्ट म्हणून कार्य करतो. बिफोर वर्ब, वर्बच्या अगोदर टू बी फॉर्म असेल तर when the real subject follow, जेव्हा रियल सब्जेक्ट त्याला फॉलो होत असेल. जसं की पहा, इट इज इझी, ते सोपे आहे. टू फाइंड फॉल्ट, म्हणजे पहा हे जे इथं टू नंतर फाइंड आलेला आहे, बरोबर आहे का? तिथं पहा इट इज इझी, इथं इटचा वापर काय केला की ते सोपे आहे. की टू फाइंड फॉल्ट, फॉल्ट म्हणजे काय? चूक. की चूक शोधण्यासाठी, त्याची चूक शोधणे किंवा ती चूक शोधणे हे काय आहे? सोपे आहे. अशा वेळेस इटचा वापर केला. इट इज डाऊटफुल व्हॉट एव्हर ही विल कम, म्हणजे तो येईल का, हे कसं आहे? संशयास्पद आहे. अशा वेळेस इटचा यूज झाला. इट इज सर्टन दॅट यू आर रॉंग, तू चुकीचा आहे, हे काय आहे? अटळ आहे, निश्चित आहे. तर या वेळेस सुद्धा इट जो आहे, तर अशा केसेस मध्ये आपण सब्जेक्टच्या बिफोर यूज करत असतो. सब्जेक्ट कडे आपला ही इथं होता, पण सब्जेक्टच्या बिफोर आपण इट यूज केला. सब्जेक्ट इथं आहे आपला, त्याच्या बिफोर आपण यूज केला. सो अशा केसेस सुद्धा इटचा आपण काय करू शकतो? मल्टिपल यूज करू शकतो. टू गिव्ह एम्फेसिस टू द नाउन ऑर प्रोनाउन. एम्फेसिस म्हणजे काय? काय सांगते एम्फेसिस म्हणजे? हा, तर एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल, आघात द्यायचा असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण काय करू शकतो है ना? तर नाउन आणि प्रोनाउन जो आहे त्याला एम्फेसिस करण्यासाठी आपण इटचा यूज करू शकतो. इट वॉज यू हू बिगेन टू क्वारल. इट वॉज यू, ते तू आहेस की ज्यानं काय केलं? भांडणं सुरू केली. म्हणजे आपण काय केलं की एखाद्यावर इम्फेसिस करायचं होतं आपल्याला, की आपल्या समोरची चूक पटवून देण्यासाठी त्याच्यावर आपण इम्फेसिस करायलो, आघात द्यायलो, की हू बिगेन द क्वारल, म्हणजे तो तू आहेस की ज्यानं काय केलं? भांडण सुरू केलं. येतं लक्षात? म्हणजे इथं यूच्या अलॉंग विथ काय आलेलं आहे? इट. आणि यू या सब्जेक्टवर, या प्रोनाउनवर आघात देण्यासाठी है ना, आपण काय त्याचा वापर केला? इटचा यूज केला. इट वॉज आय, तो मी आहे. हू फर्स्ट प्रोटेस्टेड, की ज्यानं निषेध केला. तो दुसरा कोण नसून तो कोण आहे? मी आहे. म्हणजे मी काय करायलो बघा, स्वतःला स्ट्रेस करण्यासाठी, स्वतःला एम्फेसिस म्हणजे स्वतः, माझ्या स्वतःवर मला काय करायचं आहे? जोर द्यायचा आहे, त्या मला स्वतःची महत्व पटवून द्यायचं आहे. म्हणून मी अशा वेळेस कशाचा वापर केला? इट. इट वॉज आय, तो मी आहे. की हू फर्स्ट प्रोटेस्टेड, की ज्यानं सर्वप्रथम निषेध केला असेल. इट वॉज ॲट व्हर्साय दॅट द ट्रीटी वॉज मेड. आता पहा, तुम्हाला इतिहासामध्ये झालं असेल की पहिलं महायुद्ध जे आहे ते 1914 ते 1918 दरम्यान झालं. आणि त्यानंतर 1919 मध्ये एक शांतता करार झाला, त्याला आपण ट्रिएटी म्हणू. तर हा शांतता करार फ्रान्स मधील व्हर्साय शहरामध्ये झाला. कुठं झाला? व्हर्साय शहरामध्ये. इट वॉज ॲट व्हर्साय, म्हणजे हा तर कुठं झाला? व्हर्साय, फ्रान्स मधील एका शहरामध्ये. दॅट द ट्रिटी ट्रिटी वॉज मेड,
म्हणजे जिथे शांतता करार झाला ते ठिकाण कोणतं आहे? वर्साय आहे. म्हणजे या वर्साय या नाउनवर स्ट्रेस किंवा एम्फेसिस करण्यासाठी आपण काय वापरलं? इट शब्द वापरला है ना. आता आपण आपल्या गावाचं नाव वापरून बी वाक्य करू शकतो. इट वॉज ॲट रायगॉन दॅट द स्पोर्ट्स कॉम्पिटिशन वॉज डन. म्हणजे ते ठिकाण कोणतं होतं? रायगावन होतं की जिथं खेळाच्या स्पर्धा झाल्या. तर नाउन आणि प्रोनाउनला इम्पेसिस करण्यासाठी, त्यांच्यावर आघात देण्यासाठी सुद्धा आपण इटचा वापर करतो. इट इज अ सिल्ली फिश दॅट इज caught twice with the same bait. आता म्हणजे बेट म्हणजे काय? आमिष. तर पहा, सारखं आमिष दाखवून सुद्धा दोनदा फसणारा तो मासा कसा आहे? मूर्ख आहे. म्हणजे इथं स्ट्रेस कोणाला द्यायचं? तर आपण राग व्यक्त करायलो, आघात द्यायलो कशावर? त्या मास्यावर, की तो मासा कसा आहे? मूर्ख आहे. कारण त्याला एकदा नाही तर कितीदा? दोनदा आमिष दाखवून सुद्धा त्याला दोनदा पकडलं गेलं. याचा अर्थ ते सिल्ली फिशवर इम्फेसिस करण्यासाठी आपण कोणता प्रोनाउन यूज केला? इट हा प्रोनाउन यूज केला. फायनली पाहू आपण ऍज अ इनडेफिनाइट नॉमिनेटिव्ह ऑफ इम्पर्सनल वर्ब. आता काही इम्पर्सनल वर्ब आहे ते आपण नंतर शिकणारच आहोत. तर पर्सनल नसणारे, तर या संदर्भात जर अनिश्चित असं नॉमिनेटिव्ह फॉर्म असेल तर इथं सुद्धा इटचा वापर होतो, कारण आपण त्याला नॉमिनेटिव्ह प्रोनाउन पण घेतलेला आहे. असेल पहा, इट रेन्स. इट रेन्सचा अर्थ काय होता माहिती का? द रेन रेन्स म्हणजे पाऊस पडत होता, परंतु काय केलं आपण? हा जो रेन आहे त्यासाठी काय शब्द वापरला? इट. सो इट रेन्स म्हणजे पाऊस पडत होता. असं शॉर्ट्स ने झालं. इट स्नोज याचा अर्थ काय होईल? द स्नो स्नोज म्हणजे हिमवृष्टी चालू झाला, बरोबर? किंवा हिम पडत होतं. इट स्नोज. सेम पद्धतीनं इट थंडर्स. आणि फायनली पहा, इन स्पीकिंग ऑफ द वेदर ऑर द टाइम. तर जे हवामान किंवा वेळ असतं हे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण कसा वापर करू शकतो? इटचा वापर करू शकतो. इट इज फाईन ते ठीक आहे. इट इज विंटर तो हिवाळा आहे. इट इज 10 o'clock इथं वेदर दाखवलं आणि 10 o'clock मध्ये काय दाखवली? टाइम, वेळ दाखवलं. इट इज 10 o'clock किती वाजलेले आहे? 10 वाजलेले आहे. तर जनरली टाइम सांगताना सुद्धा आपण इटचा यूज करत असतो. तर हा सुद्धा इटचा आहे. इट्स माय ब्रेकफास्ट टाइम किती माझी नाश्त्याची वेळ आहे. इट इज माय प्लेइंग टाइम. ओके, इट इज माय स्टडी टाइम. इट इज माय स्लीपिंग टाइम. इट इज 9 o'clock. इट इज 7 o'clock. तर अशा पद्धतीनं डिफरंट पद्धतीनं आपण इटचा यूज करू शकतो. सो ओव्हरऑल या लेक्चर मध्ये आपण इट हे जे प्रोनाउन आहे ते किती मल्टिपल फॉर्म मध्ये यूज होतं हे आपण लर्न केलं. ओके.